आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, आधी माझ्या रूम मधलं टॉयलेट आणि बाथरूम साफ करायचं. 4 दिवस झाले साफसफाई झाली नाहीये. कळलं का? चल. नाही, आधी माझ्या रूम मधली साफसफाई करून घे स्वानंदी. आधी माझी रूम साफ करायची. आणि तसंही या आठवड्यात कोणाचीच रूम साफ झालेली नाहीये. ए बाई, काय ताडात आलाय? तू काय असते का? आणि काय चाललंय अगं? कसा फोर्स करताय तिला? काय सगळ्यांच्या रूम मधलं टॉयलेट आणि बाथरूम साफ होणार आहे ना ग? काय ग, होणार आहे ना? हो की नाही? अगं बोल. हो. त्यामुळे जरा पेशन्स ठेवा यार. आपल्या तिचे काय की नाही स्वानंदी? हो. मग स्वानंदी, तू ना एक काम कर. सगळ्यात आधी माझ्या रूम पासून सुरुवात कर. त्यानंतर तुझ्या सोयीने हवं तिथे काम कर. कळलं? चल. चल ना, पटपट जायचं तर. जा, दिखा दे अपना कमाल मेरे शेर. चल चल चल. ऑल द बेस्ट. चल चल चल. स्वानंदी, तुला हे असं काम करताना बघवत नाहीये, पण आता तूच हे काम स्वीकारलंय तर काय बोलणार. पण मी खास तुला थँक्स म्हणायला आलीये. खरंच खूप थँक्स स्वानंदी. तू आमची रूम, बाथरूम आणि कॉरिडॉर ना अगदी लखलखीत क्लीन केलंयस. खूप थँक्यू. आय एम सो सॉरी स्वानंदी. तुला लागलं का? अगं चुकून पडला. प्लीज तेवढं पाणी पुसून घे ना. सॉरी.
स्वानंदी कोण आहे? कोण आहे? नको नको अगं मी जेसी आहे. स्वानंदी काय झालं? चक्कर आलेली का तुला? मला जरा गरगरलं. ठीक आहे मी आता. स्वानंदी तुला बरं वाटत नाहीये ना? चल माझ्या बरोबर रूम मध्ये चल, आराम कर. चल. मी बरी आहे. मला फक्त गरगरल्यासारखं झालं होतं, पण आता बरी आहे मी. मला काम करू दे माझं. तू हे क्लीन करतेस म्हणाली, मला आवडत नाही तरी मी तुला काही बोलले नाही. आय नो स्वानंदी, कोणतंच काम हलकं नसतं, पण तू इकडे स्वच्छता करायचं काम करतेस. कोणाची रॅगिंग सहन करायची तुला अजिबात गरज नाहीये, कळलं तुला? जेसी, हाताशी काम आलंय ना, 4 पैसे बी येतील. आणि पाणीच सांडलंय ना, काय झालं पुसलं तर? उलट फरशी चकाचक होईल. ठीक आहे, मग तू एकटी नाही करायचं नाही, मी तुला हेल्प करते. दे अगं, दे इकडे कपडा. तो सोड सोड सोड. येडी आहेस का? अजून किती करणार आहेस मैत्रीत माझ्यासाठी? तू माझ्या सोबत आहे हा विचार करूनच माझ्या अंगी 10 हत्तीचं बळ येतं. अजून नको ना करू. आणि हे काम मी निवडलंय ना, मीच पूर्ण करणार. तुला तुझी काही कमी काम आहेत का? तू एक काम कर, तू जा, तू आपला आवर, मी हे सगळं उरकून लगेच येते. ऐक माझं, मी हे काम चट्टदिशी उरकते आणि येते. मग आपण चहा घेऊयात. ठीक आहे, आवरून ये पटकन. ए स्वानंदी, अरे माझ्या रूम मधली बेसिन खराब झालीये, ब्रश करायला पण किळस येते. ये लवकर चल. हे उरकून आले. हा लवकर येते पटकन. हे देवा, किती कठोर झालायस या पोरीसाठी. हिने काय कोणाचं वाईट केलं, हिला अशी परीक्षा द्यावी लागतीये. स्वानंदी, मानलं तुला, इतकी संकट आली पण न डगमगता तू उभी राहिलीस. सगळ्या संकटांना पुरून उरणारी वाघिणीस तू. हे दिवस पण जातील, नक्की जातील. किशू, किशू चाण, कोणी नाहीये का घरी? तरी चहा द्या यार प्लीज. गेले वाटतं सगळेच बाहेर. हे ब्लॅक कॉफी आहे, बरं वाटेल. आणि कालच्या उतरायला मदत होईल. घे. मग गेली का तुझी मैत्रीण परत? बघितलं नाही ना कोणी? आधीच सक्तीच्या सुट्टीवर आहेस, कायमची सुट्टी मिळायला नको. सुजित, तुला कळतंय का तू काय वागतोय? एकीकडे सगळ्यांसमोर तू स्वानंदीला प्रपोज केलंस, गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून बोलवतोस, आणि दुसरीकडे हे असं वाग ना तुझं. तुला कळत नाही का सुजित, स्वानंदी सध्या कुठल्या परिस्थितीतून चाललीये? तिच्यावर किती टेन्शन आहे, किती अडचण येते, किती दुःखात आहे. हे सगळं असताना तू एका रॅन्डम मुलीला घरी घेऊन येताना लाज नाही वाटली तुला? सुजित, तुला कळत कसं नाही रे? स्वानंदी सारख्या मुली पुन्हा पुन्हा नाही भेटत. हे असल्या साध्या मुलींना फसवण्याचा अधिकार नाही आहे तुला. बस झालं रे, सकाळी सकाळी लेक्चर नको देऊ मला. ही जी तुझी साधी भोई सज्जन मैत्रीण आहे ना, नकार दिला तिने मला. अत्यंत फालतू कारण देऊन नाही म्हणाली मला. त्यामुळे सकाळी सकाळी डोकं नको फिरवूस माझं. स्वानंदीने नकार दिला? मराठीत सांगितलेलं कळलं नाही, हिब्रूत सांगू?
नकार दिलाय तिने मला. कारण काय दिलं माहितीये? माझा गैरसमज झाला. गैरसमज माय फूट. तिने कधीच प्रेम नाही केलं माझ्यावर. तिच्यासाठी मी फक्त तिच्या अडीअडचणीच्या वेळी तिला मदत करणारा बॉस होतो. दॅट्स इट. असू शकतं ना. कधी कधी एखाद्याला मैत्री प्रेमासारखंही वाटू शकते. से आपण ज्या नजरेने जग बघतो तसंच ते रंगीत दिसतं आपल्याला. तुझं स्वानंदीवर प्रेम आहे म्हणून तुला तिची प्रत्येक कृतीत तिचंही तुझ्यावर प्रेम आहे असं दिसलं असावं. तुला वाटतं तितकं प्रेम ही इन्स्टंट इमोशन नाहीये. मे बी. पण जेव्हा मी स्वानंदीला पहिल्यांदा पाहिलं होतं ना म्हणे, तेव्हापासून मी तिच्यात गुंतत गेलो. मी तिच्या खऱ्या प्रेमातच पडलो. तिनं नकार कळवलाय ना, मग सोड ना. मग मी कोणालाही भेटलो, कोणाबरोबरही बोललो, कोणालाही घरी घेऊन आलो, त्याने तुला आणि तिला काही फरक नाही पडला पाहिजे. आम्हाला नाही तुला पडायला हवा. तू प्रेमात पडलायस ना, खऱ्या प्रेमात पडलायस ना. मग तूच जर असा वागणार असशील तर स्वानंदी काय कुठलीच मुलगी परत येणार नाही तुझ्याकडे. तिच्या परतीचे रस्ते तूच बंद करणार आहेस. लक्षात येतंय तुझ्या? काल रात्रीच्या मुलीला घेऊन आलो ना मी मणी, तिच्यासोबत तुला वाटतंय तसं काहीच नाही केलंय मी. हे फक्त तिच्या डोळ्यात स्वानंदीला शोधत होतो. तिच्या स्पर्शात स्वानंदी जाणवते काय बघत होतो. स्वानंदीने मला फक्त नकार नाही दिलाय, माझ्या डोळ्यांसमोरून हरवली आहे ती. खरं सांगू, स्वानंदी अशी समोर आहे माझ्या, एका हाताच्या अंतरावर उभी आहे. मी किती हात पुढे केला ना तरी ती जाणवतच नाही मला. कारण आमच्यामध्ये परकेपणाची भिंत आहे. मला नाही कळत आहे मी असं काय करू, काय वागू जेणेकरून ही परकेपणाची भिंत जाऊन आमच्यातलं अंतर कमी होईल. स्वानंदी माझी नाही झाली ना म्हण्या तर कुठल्याच मुलीच्या मी जवळ. शिखा, मला माहिती आहे हे सगळं तू आणि तुझ्या मैत्रिणी करताय. बाहेर ये, बाहेर ये. काय असावरी तुम्ही हे जे सगळं करताय ना त्यातलं मला काही बी कळत नाही. असं वाटतंय का तुम्हाला? एवढी खुळी नाही अगं मी. आणि तुला खरं सांगू का, ह्यानी मला काही बी फरक पडणार नाही. तू एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 1000दा कचरा कर. मी 1000दा तेवढ्याच सिरियसली तो साफ करीन. कारण माझ्यासाठी काम हे काम आहे. आणि एक गोष्ट विसरू नकोस, मी गावाकडं शेतात राबणारी पोरगी आहे. त्यामुळं मला या सगळ्या गोष्टींचा त्रास नाही होणार. उलट
चालू द्या तुमचं. कचरा करून कधीतरी दमणार ना. मी दमायला झालं की तुमच्या रूम मध्ये जा आणि आराम करा. स्वानंदी, आमच्या रूम पाशी पण कचरा आहे. आले. ही मुलगी ना गिरे तो भी टांग ऊपर अशी आहे. माज बघितलं किती आहे हिला. साधी मोलकरीण आहे पण नाक वर करून कशी फिरतीये बघ. नोकरी गेलीये, खायचे प्यायचे वांदे आहेत, कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर, तरी मस्ती काही जिरत नाहीये हिची गावठी. जिरणार, मस्ती जिरणार. तिचा माज उतरवायलाच होत ना आपण इथे. आज नाही तर उद्या पण हिचा माज उतरणार. ही संचिता अशी स्वस्तात सोडणार नाहीये हिला. माज उतरवायचाच आहे मॅडम, तर उद्याची वाट कशाला बघायची आहे. कल करे सो आज कर और आज करे सो अब. शिखा, नक्की काय शिस्त आहे काय तुझ्या डोक्यात. प्लॅन असा आहे की तिची नोकरी तर जाईलच, पण तिला हॉस्टेल मधून सुद्धा हकलवून देतील. प्लॅन काय बोल. मॅम काय मॅम, जमतंय काय आज शिखायला. वा शिखा, माझ्या बरोबर राहून राहून चांगलंच जमायला लागलंय तुला. मॅम गुड. एक नंबर प्लॅन. इम्प्रेस्ड. ले ले, तू भी क्या याद रखेगी. शिखा, हा प्लॅन वाजलाच पाहिजे. कामाला लाग. आता बघ गावठी तुझी कशी वाट लावते. शिखा, तू आमच्या रूम मध्ये काय करतेस. मी स्वानंदीला शोधत होते. नाहीये का ती. का स्वानंदीला का शोधते. ती बाहेर काम करते. पण तुमची विंग तर साफ झाली ना. माझी विंग साफ झालीये, पण माझ्या रूम मध्ये ज्यूस आणला होता, तो कोण साफ करणार, म्हणून शोधते स्वानंदीला. मग तुझ्या हाताला मेहंदी काढलीये का. तू पुस ना. मग पुसलं असतं ग जेसी, पण काय आहे ना, स्वानंदी आपल्या हॉस्टेलची ऑफिशियल मोलकरीण आहे, म्हणून तिला शोधते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन शिखा, स्वानंदी हॉस्टेलच्या स्वच्छतेचं काम करते. तुझी पर्सनल केअरटेकर नाहीये ती. माझी रूम या हॉस्टेलचाच भाग आहे, त्यामुळे ती तिला स्वच्छ करावीच लागेल. शिखा, जास्त शहाणपणा करायचा नाही. तुझी ही किडेगिरी मला न कळायला मी स्वानंदी नाहीये ग. आणि कळूनही मी न रिॲक्ट करणं हा चांगला गुण माझ्या अंगीच नाहीये ग. सो माझ्या समोर ही किडेगिरी करायची नाही. ओके. नाहीतर काय काही नाही. कदाचित उद्यापासून तू स्वानंदीची असिस्टंट म्हणून फ्री मध्ये काम करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.
यू नो मी हे करूच शकते, राईट? सो फडकं घ्यायचं आणि स्वतःची रूम स्वतः साफ करायची, कळलं? निघ आता, जा. मॅम आतमध्ये येऊ? या. मॅम माझ्या गळ्यातली चेन हरवली. तू संचिता ना? तुझाच फॉर्म चेक करत होते. हा, काय म्हणालीस? चेन मॅम, माझी गोल्डची चेन हरवलीये. चोरीलाच गेली म्हणावं तर. अशी कशी हरवेल? रूम मध्ये नीट चेक कर, तिथेच कुठेतरी असेल. मॅम अहो अख्खी रूम शोधलीये मी, कुठेच नाहीये, म्हणूनच इथे आले ना. चांगली 4-5 तोळ्यांची घसघशीत चेन होती मॅम. माझ्या आईची आठवण होती हो, म्हणून त्या चेनची किंमत माझ्या लेखी जास्त आहे मॅम. प्लीज तुम्ही जरा नीट आठव, शेवटी कुठे पाहिली होतीस, कुठे ठेवली होतीस? मॅम मला नीट आठवतंय. मी रोज रात्री ना चेन काढून झोपते, म्हणजे चेन टोचते कुठेतरी, केसात अडकते म्हणून. पण आता पाहिली तर नाहीये तिथे चेन. हॉस्टेलमध्ये लॉस्ट अँड फाउंडचा एक कबर्ड आहे, त्याच्यात जाऊन चेक कर. मॅम मी तिथेही पाहिलंय, पण नाहीये तिथेही, म्हणून मी इथे आले ना. मला असं वाटतंय ना की. काय वाटतंय? सॉरी मॅम, पण स्वानंदी माझ्या रूम मध्ये येऊन सफाई करून जाईपर्यंत चेन होती. ती येऊन गेल्यानंतर कुठे पाहिल्याची आठवत नाहीये मॅम. मला असं वाटतंय की चेन स्वानंदीने चोरली.